विद सिटी डेवलपर्स की खास पेशकश। जहांगीर पीर दरगाह से 2 किलोमीटर पहले 6,000 रुपए पर स्क्वायर यार्ड, शमशाबाद एयरपोर्ट से कुछ ही दूरी पर। तो जल्द से जल्द हमसे रब्त अदा करें। विद सिटी डेवलपर्स प्राइवेट लिमिटेड, बिहाइंड चॉइस फंक्शन हॉल, VIP कॉलोनी, चंद्रायन गुट्टा, हैदराबाद। नाजरीन, आजकल की नौजवान नस्ल को मंशियात की बुरी लानत से बचाने के लिए इमरान शाह ने उठाया इंतहाई ज़्यादा बेहतरीन कदम। सुरक्षा ह्यूमैनिटी ट्रस्ट बेंगलोर के चेयरमैन इमरान शाह, जो कि नौजवान नस्ल को ड्रग की इस लानत से बचाने के लिए और इनके सुनहरे मुस्तकबिल को तबाह व बर्बाद होने से बचाने के लिए ज़मीनी सतह पर बड़े ही बेहतरीन पैमाने पर इक़दाम कर रहे हैं। इसी तनाजुर में इन्होंने HKBK कॉलेज में अपना पहला ड्रग अवेयरनेस प्रोग्राम मुनक़िद किया। इमरान शाह का कहना है कि आगे भी इसी तरह के अवेयरनेस प्रोग्राम्स मुख्तलिफ कॉलेजेस में मुनक़िद किए जाएंगे, क्योंकि कॉलेजेस में पढ़ने लिखने वाले बच्चे ही सोशल मीडिया और दीगर प्लेटफॉर्म से ड्रग से जुड़ी वीडियोस देखकर इस दलदल में फंस रहे हैं। लिहाजा इन्होंने ड्रग से होने वाले नुकसानात को बताने के लिए ये बेहतरीन प्रोग्राम मुनक़िद किया। यहाँ पर तमाम को समझाया गया कि मंशियात से इंसानी ज़िंदगी को किस तरह ख़तरा लाहक हो सकता है। इसके इस्तेमाल से ना सिर्फ इस्तेमाल करने वाला बल्कि सारा का सारा ख़ानदान भी दलदल में फंस सकता है। इन्होंने कहा कि ड्रग फ्री रहने के लिए, बेहतर तरीक़े से ज़िंदगी गुजारने के लिए इससे दूरी इख्तियार करनी बहुत ज़्यादा ज़रूरी है। इस मौके पर कॉलेज के तमाम ज़िम्मेदारान और दिगर कई सारे आला अहलकारों ने इस अवेयरनेस प्रोग्राम में शिरकत की। आइए जानते हैं इस खुसूस में मुकम्मल तफसीलात। पेश है बेंगलोर से हमारे रिपोर्टर उम्मे अमायरा की एशियन TV न्यूज़ के लिए यह खुसूसी रिपोर्ट। अस्सलामु अलैकुम, हेलो एवरीवन, मैं उम्मे अमायरा, आप देख रहे हैं एशियन TV न्यूज़ बेंगलोर से। दोस्तों, आज हम HKBK इंजीनियरिंग कॉलेज में मौजूद हैं और आज यहाँ पर इमरान शाह साहब, जो सुरक्षा ह्यूमैनिटी ट्रस्ट के चेयरमैन हैं, उन्होंने आज उनका पहला अवेयरनेस प्रोग्राम यहाँ HKBK इंजीनियरिंग कॉलेज में हुआ है। दोस्तों, कोरोना पैंडेमिक को लेकर बहुत सारे तकलीफ़ें बर्दाश्त की गई हैं और कई सारों ने अपनी जानें भी गंवाई हैं। जैसा कि कोरोना पैंडेमिक था, जिस तरह से लोगों ने अपनी जान गंवाई थी, जिस तरह से लोगों को तकलीफ़ें बर्दाश्त करनी पड़ी, आजकल के यूथ देखा जा सकता है कि ड्रग्स में मुब्तला हैं। तो ऐसे सिचुएशन को हैंडल करने के लिए, समझाने के लिए, स्टूडेंट्स में अवेयरनेस लाने के लिए इमरान शाह साहब खुद सुरक्षा ह्यूमैनिटी ट्रस्ट के चेयरमैन यहाँ पर आए हुए हैं HKBK इंजीनियरिंग कॉलेज में, और यहाँ पर स्टूडेंट्स को अवेयर करेंगे और अवेयरनेस कर रहे हैं पहली दफ़ा, और इस तरह से वो कई दूसरे कॉलेजेस में भी जाएंगे और अवेयरनेस प्रोग्राम्स को जारी रखेंगे। मैं उम्मीद हमारा आगे की जानकारी से जुड़े रहने के लिए देखते रहिए एशियन TV न्यूज़ बेंगलोर। क्योंकि ये जो बच्चे एजुकेशन में हैं, ये ज़्यादा सोशल मीडिया में जो है इनका वक्त बीतता है, और ये बच्चे अगर अवेयर हो गए तो इंशाअल्लाह हमारी सिटी को अवेयर कराने के लिए ये काफ़ी है। इसी वजह से जो है हम लोगों ने कॉलेज को प्रिपेयर किया, और आने वाले कल में जो है 31 दिसंबर आने वाला है, तो ऐसी इलीगल एक्टिविटीज़ जो है इस 31 के टाइम पे बहुत ज़्यादा होती हैं। तो हम लोगों ने चुना कि ये कॉलेज में फ़र्स्ट हम लोग ऐसा अवेयरनेस प्रोग्राम करें। देखिए, यहाँ पे हम लोग आए अवेयरनेस के लिए, बच्चों ने भी जो है एक एंथुसियाज़म दिखाया, स्टाफ ने भी एक एंथुसियाज़म दिखाया, हमारे प्रिंसिपल सर ने भी एक एंथुसियाज़म दिखाया। क्यों? ये जो है इनका फ्यूचर की फ़िक्र करते हैं। अब इनके फ्यूचर को लेकर हम उनके सामने आए तो उनके चेहरे पर दिख रहा था कि वो अवेयरनेस जो हम लोगों ने उनके सामने रखा, वो जो है एक वेस्ट ऑफ टाइम नहीं है। तो वो टाइम को जो है उन्होंने एक यूटिलाइजेशन के तौर पर उनके चेहरे पर दिख रहा था। और माँ बाप देखिए, अब यहाँ से जो बच्चे हैं वो अपने माँ बाप के पास जाएंगे, ये ऐसा प्रोग्राम हुआ, एक अवेयरनेस लेके आएंगे। अगर ये बच्चों में अगर एक अवेयरनेस आ जाएगी
तो शायद आज ये पहली कॉलेज है जो अवेयरनेस का एक प्रोग्राम करी है। तो इंशाअल्लाह बेंगलोर में हर कोने में, हर कॉलेज में ऐसे प्रोग्राम्स हो, मैं चाहूँ। पहले तो मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ ये सुरक्षा ह्यूमैनिटी ट्रस्ट के जो जितने भी ऑफिस बेरर्स हैं, ख़ास करके हमारे हरदिल अजीज़ इमरान शाह साहब जो हैं उनके, और साथ ही साथ यहाँ पर जो पहला कदम इस कॉलेज से लिया गया है HKBK कॉलेज ऑफ इंजीनियरिंग के प्रिंसिपल साहब, मैनेजमेंट और सारे स्टूडेंट्स को मैं मुबारकबाद देना चाहता हूँ कि आपने जो आगाज़ जंग की है ये ड्रग्स के ख़िलाफ़, ये जंग जो है सारे भारत को जिताने वाली जंग है, हर इंसानियत को जिताने वाली जंग है। यहाँ पर हम अपने सारे इंटरनल डिफरेंसेस को भूलकर सिर्फ़ और सिर्फ इंसानियत को बचाने के लिए ये जंग लड़ी जा रही है, ये मैं कहना चाह रहा हूँ। इसके ज़रिए से हम सारे जितने भी माँ बाप हैं यहाँ पर, मतलब ये पेरेंट्स हैं बच्चों के, इनके साथ साथ समाज में जितने भी लोग हैं, सबसे हमारी ये गुजारिश है कि आपकी एक एक आँख भी जो है CCTV कैमरा होनी चाहिए। हम गवर्नमेंट के CCTV कैमरा पे कम, अपने जो अल्लाह ने जो CCTV कैमरे हमको दो आंख दिए हैं उनको हम कैमरा की तरह इस्तेमाल करेंगे और हर वो जुल्म जो हो रहा है इस दिशा में इसको पकड़ने की कोशिश करेंगे, उसको रिपोर्ट करेंगे, साथ ही साथ जो बंदा इसका शिकार है उसको बचाएंगे, जो शिकार होने वाला है उसको भी बचाएंगे। इस मकसद से इमरान शाह साहब जो मीटिंग की तकरीबन एक हफ़्ते पहले हम लोगों के साथ, तो उन्होंने अपना जब एक प्लानिंग हमारे सामने बताया, स्टूडेंट्स को हम एड्रेस करना चाहते हैं बोल के, वो मेरे लिए बहुत बड़ी एक खुशी और मसरत की बात थी कि मैं उनके साथ जुड़कर मेरी सारी जो टीम है, हमारे जो तकरीबन 17 डिस्ट्रिक्ट्स में हमारी एडवोकेट्स की टीम है और पूरे बेंगलुरु के कोने कोने में हमारे अलमीन कॉलेज ऑफ लॉ के स्टूडेंट्स हैं। हमने कॉलेज में और अपने एडवोकेट एसोसिएशन में दोनों तरफ से भी जो है शाह साहब की बात को रखा है कि सारे लोगों ने जो है ग्रीन सिग्नल दिया है कि इंशाल्लाह हम इसको एक मुहिम की तरह पूरे कर्नाटक में एक शक्ल में जो है इसको ला। Sir, really it's a very useful program, I can say. First of all, I will congratulate the institution for having conducted this program. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಬೆಂಗಳೂರು ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಎಂಟೈರ್ ಡಿಸೆಂಬರ್ ಮಂತ್ ವಿ ಆರ್ ಸೆಲೆಬ್ರೇಟಿಂಗ್ ಡ್ರಗ್ ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಂಬರ್ 1, ನೋ ಟು ಡ್ರಗ್ಸ್. ಸೆಕೆಂಡ್ ಥಿಂಗ್, ದಿಸ್ ಮಂತ್ ವಿ ಆರ್ ಸೆಲೆಬ್ರೇಟಿಂಗ್ ಕ್ರೈಮ್ ಪ್ರಿವೆನ್ಷನ್ ಮಂತ್ ಎಂಟೈರ್ ಬೆಂಗಳೂರು ಸಿಟಿ. ಇಂಥ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ HKBK ಕಾಲೇಜಿನ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ನವರು ಅವ್ರ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಓದುವಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಬರಬೇಕು, ಡ್ರಗ್ಸ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಅದರಿಂದ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಉತ್ತಮ ಒಂದು ಕೊಡುಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ನ ಇವತ್ತು ವಕೀಲರನ್ನ ಕರೆಸಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಎಮಿನೆಂಟ್ ಸ್ಪೀಕರ್ಸ್ ಕರೆಸಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸುರಕ್ಷಾ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಕರೆಸಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿರೋದು ರಿಯಲಿ ಇಟ್ಸ್ ಎ ವಂಡರ್ಫುಲ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್. ಮತ್ತು ನಾನು ನೋಡಿದೆ ಕಾಲೇಜು ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಸಹ ಒಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮಗೆ ಯೂಸ್ಫುಲ್ ಅನ್ನೋ ಭಾವನೆ ಅವ್ರ ಮುಖದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು. ಯಾರನ್ನೂ ಸಹ ಇದು ವೇಸ್ಟ್, ಇದು ನಮಗೆ ನಮ್ಮ ಟೈಮ್ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಅನ್ನೋ ಭಾವನೆ ಎಲ್ಲೂ ಕಾಣಲಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಾನು HKBK ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಿನ್ಸಿಪಾಲ್ರಲ್ಲಿ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈ ಥರ ಆಗಿಂದಾಗೆ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗಳನ್ನ ನಡೀತಾ ಇರಬೇಕು, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ಭವ್ಯ ಭಾರತದ ಪ್ರಜೆಗಳು ಈ ಕಾಲೇಜಿನ ಮಕ್ಕಳು, ಇವ್ರ ಕೈನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಇದೆ. ಹೀಗಾಗಿ ಇಂಥ ಹೆಚ್ಚು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಕಮಿಟಿ ಹತ್ರ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತಿದ್ದೀನಿ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇವತ್ತು ನಡೆದಿದೆ ಈ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಎಸ್, ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಜ್ಞಾಪಿಸಿದ್ರಿ ತಾವು. ಹೊಸ ವರ್ಷ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಹೊಸ ವರ್ಷನ ನಾವು ಹಲವಾರು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಚರಿಸ್ಬೋದು. ಕೇವಲ ಒಂದು 5 to 10% ಏನು ಈ ಡ್ರಗ್ ಅಡಿಕ್ಟ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಇವರು ಇದರಲ್ಲಿ ಜೀವನವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡ್ಕೊತಿದ್ದಾರೆ. ಹೊಸ ವರ್ಷ ಅಂದರೆ ಡ್ರಗ್ಸ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ತೇಲಾಡಿಬಿಟ್ರೆ ಹೊಸ ವರ್ಷ ಅಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಅದು ಬ್ಯಾಡ್ ವರ್ಷ ಆಗುತ್ತೆ, ಕೆಟ್ಟ ವರ್ಷ ಆಗುತ್ತೆ ಅವ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ. ಇದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾವಂತರು. ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಭಾಳಷ್ಟು ಜನ ವಿದ್ಯಾವಂತರು, ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಕಾನ್ವೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಓದುವಂಥ ಮಕ್ಕಳುಗಳು ಈ ಡ್ರಗ್ಗೆ ಅಡಿಕ್ಟ್ ಆಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ನಮ್ಮ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ದುರಂತ. ಇದನ್ನು ಎರಾಡಿಕೇಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಇದನ್ನು ಪ್ರಿವೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರ ಕರ್ತವ್ಯ ಇದೆ. ಇದ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಜೋಡಿಸ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಟೀಚರ್ಸ್ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಆ್ಯಸ್ ಎ ಪಬ್ಲಿಕ್ ಅವರೇನು ಮಾಡಬೇಕು. ಹೀಗಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ಭಾಳ ಸ್ಟ್ರಿಂಜೆಂಟ್ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಸಹ ಇದೆ, ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯದು. ಹೊಸ ವರ್ಷಕ್ಕೆ ನಾನು ಭಾಳಷ್ಟು ಇವತ್ತೇ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ನ್ಯೂ ಇಯರ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇಂಥದಕ್ಕೆ ಆಸ್ಪದ ಕೊಡಬೇಡಿ. ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲೇ ಅನುಮಾನ ಕಂಡು ಬಂದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ನೀವು ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟರೆ, ಕೆಲವೊಬ್ರು ಭಾಳಷ್ಟು ಜನ ತಲೆಯಲ್ಲಿದೆ, ನಾವು ಪೊಲೀಸ್ನವ್ರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮನ್ನು ವಿಟ್ನೆಸ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ನಾವು ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಎವಿಡೆನ್ಸ್ ಹೇಳಬೇಕು, ಇದರಿಂದ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ನಾಗರಿಕರಲ್ಲಿ ಈ ಕಲ್ಪನೆ ಇದೆ. ಇದು ರಾಂಗ್.
ದೇರ್ ಇಸ್ ಒಂದು ಕಾನೂನಿದೆ, ಅಫಿಷಿಯಲ್ ಸೀಕ್ರೆಟ್ ಆ್ಯಕ್ಟ್ ಅಂತ ಒಂದು ಆ್ಯಕ್ಟ್ ಇದೆ. ಆ ಆ್ಯಕ್ಟ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಆ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟವ್ರನ್ನ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಸಹ ಕೋರ್ಟಿಗೆ ನಾವು ವಿಟ್ನೆಸ್ ಸೈಟ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ನಂಬರ್ 1, ಆ ವಿಟ್ನೆಸ್ನ ಕರೆಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಎಲ್ಲೂ ಕಾನೂನಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಹೇಳಿದೆ ಅದನ್ನು ಸೀಕ್ರೆಟ್ ಆಗಿ ನಾವು ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ. ಹೀಗಾಗಿ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಲ್ಲಿ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಈ ಥರ ಎಲ್ಲರೂ ಡ್ರಗ್ಸ್ ಮಾರುವಂಥವ್ರು, ಡ್ರಗ್ಸ್ ಪೆಡ್ಲರ್ಸ್ಗಳು, ಡ್ರಗ್ಸ್ನ ತಂದು ಕಳ್ತನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾರುವಂಥದ್ದು, ಈ ಒಂದು ಮಕ್ಕಳನ್ನ ಜೀವನವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅಂಥವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀವು ಗೌಪ್ಯವಾಗಿ ಪೊಲೀಸ್ನವ್ರಿಗೆ ನೀಡ್ಬೋದು. ಈವನ್ ನಿಮಗೆ ನನಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ, ಸಾರ್ವಜನಿಕರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಹೆದರ್ತಾರೆ. ಇಂತಹ ಒಂದು ಟ್ರಸ್ಟ್ಗಳ ಮುಖಾಂತರ, ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಮುಖಾಂತರ ಈ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀವು ಪೊಲೀಸರಿಗೆ ಕೊಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರು ಇದು ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಂತ ಅರ್ಥಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಮುಂದೆ ಭಾಳ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ, ಭಾಳ ಸಂತೋಷವಾಗಿ ನಗನಗ್ತಾ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಒಂದು ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗ್ತಾರೆ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕಾಳಜಿ ವಹಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರಿನ ನಾಗರಿಕರಲ್ಲಿ ನಾನು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. Give me the opportunity to host the program. Principal sir, our director sir, Shri CM Faiz Mohammed sir. I'm very thankful for Imran sir to come and host here and give an awareness for the students. It is very much required because students actually they don't know what they are doing. They are just stepping stone for their life is the engineering, the first year students. So I'm thankful to you sir. Thank you very much. Thank you for the Suraksha Humanity Trust for coming up with the awareness programs, for taking care of the kids who have actually lost their good hope of living. So they are just giving them a new life. So I should be thankful to Allah, and then for the great people like Imran sir and his team coming forward and making sure that the kids are there alive as they are the future for tomorrow. Thank you. And I would like to thank Aryan, because he is the one who introduced Imran sir to us. So thank you Aryan. He is our student and a very good student. So I hope all the students have a good future. Thank you. Thank you sir.